आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सोलापूरमध्ये अवैध धंद्यांना संरक्षण, आमदार सुभाष बापू देशमुख यांनी विधानसभेत उठवला आवाज। सोलापूर शहरात सुरू असलेल्या डान्स बार व अवैध धंद्यांवर कारवाई होत नसल्याच्या मुद्द्यावर आमदार सुभाष बापू देशमुख यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। पोलिसांचे संरक्षण मिळत असल्यामुळे अवैध व्यवसायांवर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान दारफळ गावडी परिसरातील एका अवैध धंद्यांच्या अड्ड्यावर घडलेल्या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे। मृत तरुणाचे वृद्ध आई वडील न्यायासाठी पोलीस स्टेशनचे वारंवार हेलपाटे मारून थकले असून अद्याप ठोस कारवाई न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। न्यायाच्या अपेक्षेने संबंधित कुटुंबियांनी वडाळा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आक्रोश व्यक्त करत निवेदनही दिले होते। मात्र प्रशासनाकडून चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली गेली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कागदी कारवाईतच प्रकरण अडकून राहिल्याने पीडित कुटुंबियांचा विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येते। सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। शहरात ट्रॅफिक हवालदार वसुलीसाठी उभे असल्याचे दिसते, मात्र वाहतूक शिस्त लावताना ते क्वचितच दिसतात, अशी नागरिकांची तक्रार आहे। सोलापूर मार्गे अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर व तुळजापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना अडवून भरमसाठ दंड आकारला जात असल्याची चर्चा बाहेरील वाहन चालकांमध्ये सर्रास ऐकायला मिळत आहे। राज्यातील इतर भागांमध्ये असा त्रास होत नसल्याचेही अनेक चालक सांगत आहेत। याचबरोबर काही अधिकारी व अवैध धंदेवाल्यांमधील जवळीक, चहा पाणी, भेटीगाठी आणि शुभेच्छा देवाणघेवाणीच्या छायाचित्रातून दिसत असल्याचे आरोपही पुढे येत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी थेट पोलिसांकडे जाण्याऐवजी मध्यस्थांचा आधार घ्यावा लागतो, असा अप्रत्यक्ष संदेश समाजात जात असल्याची भावना व्यक्त होत आहे। कायद्याचे राज्य राहिले नसून अवैध कमाईतील हिस्सा देणाऱ्यांच्या सूचनेवरच कारवाई होत असल्याचा धोकादायक पायंडा पडत असल्याची टीकाही होत आहे। अवैध कमाईला संरक्षण देणारी व्यवस्था मोडीत काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। शेवटी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त करत प्रशासनाने अवैध धंदेवाल्यांचे नव्हे तर जनतेचे रक्षक म्हणून काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।